मी आता झुणका भाकर बनवायला लागले। मी याच्यामध्ये सगळं टाकले, हळद मीठ आणि जिरा सगळं टाकले। चांगलं झुणका भाकर बनवलं तरी लई लोकांना आवडते आणि गावाला बी हमेशा चांगला लागते। मी वाटल्याला चण्याची डाळ घेतले, भाजले चण्याची डाळ आणि मी झुणका बनवायला लागले। मी याच्यामध्ये टाकते वाटलेले चण्याची डाळची भाजून मी टाकलेले, लई भारी लागते भाजून। आणि चण्याची डाळ मी थोडंच बनवायला लागले। डाळ वरण भात आहे घरात, तर मी 4 भाकरी बनवते, ज्वारीची भाकरी, झुणका भाकर। तुम्ही बी अशी झुणका भाकर करा, छान लेकराला खाऊ घाला, तुम्ही खावा। घरातलं जो बी चटणी भाकर आहे लेकराला खाऊ घातल्याला लई पुरडतो। बाहेरचं बी किती बी आणा त्याच्यामध्ये पैसे जाते। झुणका बनवले मी, घरातलंच सगळं वाटलेलं आहे आणि लेकरांना असं खाऊ घाला घरातलंच। बाहेर आपण बी खायला लागलं, लेकरांना बी कंटाळा येते, आपल्याला बी कंटाळा, स्वयंपाक करायला कंटाळा। लेकराला वाटते आपली मम्मी कंटाळून गेली, चल बाहेरचं भजेपाव खाऊ, वडापाव खाऊ, काय बी खाऊ, असं लेकरांना होऊन जाते। मी लेकरांना चटणी भाकरच खाऊ घालते, चांगलं घरातलंच खाऊ घालते, बाहेरचं नाही खात। झुणका भाकर बनवले, चटणी हिरवी मिरचीची चटणी बनवले, ठेचा आणि लाल मिरचीचे बनवले। आणि मी भाकरी पास्तराचे सगळे हे आहे, बाजरी मक्याचं हे सगळं पास्तराचं आहे, सगळे ज्वारी ते सगळं आहे याच्यामध्ये। आणि चण्याची डाळ, उडदाची डाळ सगळे मिक्स आहे, मी हे बनवलेलं आहे। तुम्ही बी अशी बनवा, लेकरांना चांगलं मजबूत राहते खाणं। गव्हाच्या चपात्यापासून हे लई भारी लागते भाकरी खाणं, मटण मच्छीमध्ये।